एखाद्या दिवशी ना स्वयंपाकाचा खरंच खूप कंटाळा येतो. मग अशा वेळेला आपण हलकं-फुलकं आणि झटपट होणारं काहीतरी बनवायचं ठरवतो. मग गरमागरम अशी मस्त खिचडी आणि त्यासोबत खूपच टेस्टी लागणारी, तोंडाची डबल चव वाढवणारी पौष्टिक अशी चटणी बनवली. मस्त अशी गरमागरम खिचडी, वरून थोडीशी साजूक तुपाची धार आणि चटणी. वाह! एवढी टेस्ट लागते ना. चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूया. आणि यावरती ना मी तुळशी पन्ह ठेवले. कशासाठी ठेवलेलं आहे हे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला. तर सुरुवातीला आपण खिचडीची तयारी करूया. यासाठी कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता. तर इथे साधे रेशनचे जे तांदूळ असतात ना, ते मी घेतलेले आहेत. 1 वाटी भरून तांदूळ घेतला आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली. आता ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा पुढे मोजून घेणार आहोत. तर सुरुवातीला तांदूळ आणि डाळ स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि निवडून झाल्यानंतर धुवून घ्यायचे आहेत. चांगले 2-3 वेळा हे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि साईडला ठेवलेत. गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला. त्यामध्ये अगदी थोडंसं तूप घालायचं. तूप मी वितळवून घेतले. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकता. त्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की एक मोठा चमचा भरून इथे मी जिरे घेतलेत. जिरेसुद्धा घालायचे. खिचडीमध्ये ना जिरे, मोहरी, कढीपत्ता असलं ना की मस्त चव लागते एकदम. आणि अजून त्याची चव वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटकसुद्धा पुढे यामध्ये मी घालणार आहे. तर तो म्हणजे हिंग. हिंग वरून न घालता असं तेलामध्ये घातलं ना, त्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो आणि मस्त चवदार अशी रुचकर खिचडी लागते. थोडीशी हळदसुद्धा घातली. रेशनचा तांदूळ असल्यामुळे तांदळाच्या 3 पट इथे मी पाणी घातलेलं आहे. आणि पाव वाटी डाळ असल्यामुळे डाळीसाठी सुद्धा 1 वाटीभर पाणी एक्स्ट्रा घातले. असं टोटल मी 4 वाट्या पाणी यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ त्यामध्ये घालायचे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरच यावरती झाकण ठेवून सुरुवातीला गॅस फास्ट करून 1 शिट्टी होऊन द्यायची आणि त्यानंतर गॅस कमी करून मग बाकीच्या 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये मस्त मऊशीर असा भात शिजून तयार होतो. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत चटणीची तयारी करायची. तर इथं मी कढीपत्त्याची पानं घेतलेत. साधारण एक 7-8 कढीपत्त्याच्या काड्या, त्याची पूर्ण पानं घेतलेत. आणि त्यानंतर इथे पुदिना घेतलेला आहे. पुदिनासुद्धा भरपूर घेतला आहे. खूप टेस्टी, चवदार आणि पौष्टिक चटणी तयार होते. कढीपत्ता, पुदिना चांगला स्वच्छ बघून घ्यायचा. कधी-कधी पानावरती अशी एखादी कीड वगैरे असू शकते. त्यानंतर कोथिंबीरसुद्धा इथे मी वापरणार आहे. कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात ना, त्यासकटच कोथिंबीर घेतली. सुरुवातीला हे सगळं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. माझ्या आई ना अशी चटणी पाटा वरवंट असतो ना, त्यावरती वाटून बनवायची. एवढी जबरदस्त टेस्टी यायची ना त्याला. पण आता सध्या कुठे पाटा वरवंटा, मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे. तर आता हे सगळं मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेते, म्हणजे व्यवस्थित चांगलं बारीक होईल. यामध्ये लसूणसुद्धा घालावा लागतो, पण आज व्रत असल्यामुळे कांदा लसूण आमच्याकडे खात नाहीत, त्यामुळे इथे लसूण मी घातलेला नाही. एक मोठा चमचा भरून जिरे घातले आणि त्यानंतर मग खडं मीठ चवीनुसार, खडं मीठ किंवा बारीक मीठ कोणतंही वापरू शकता. आणि आता हे ओबड-धोबड असं बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला. अशा पद्धतीने पहा वाटून घेतले. याला तिखटपणा येण्यासाठी मिरची घालायची. तर हिरवी किंवा अशी पिकलेली कोणती पण मिरची तुम्ही वापरू शकता. चालू बंद करत असं हे बारीक वाटून घेतले. यामध्ये पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाही. आता इथे मी एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ घेतलेत. आणि त्यानंतर खरपूस असे भाजलेले शेंगदाणे
अर्धी वाटी घेतलेत. ही चटणी भातासोबत, चपातीबरोबर, भाकरीसोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर 8-10 दिवससुद्धा चांगले आरामशीर टिकते. तर अशा पद्धतीने हे ओबडधोबड वाटून घेतले. सुरुवातीला मी बारीक वाटलं होतं आणि जेव्हा तीळ आणि शेंगदाणे घातले तेव्हा हे चालू बंद करत असं ओबडधोबड वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं. कढईमध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर मग हे वाटून ठेवलेलं जे वाटण आहे मिरचीचं ते घालायचं. तोपर्यंत कुकरच्या सुद्धा 3 शिट्ट्या झाल्यात. गॅस मी बंद केलाय. एकदम सुटसुटीत होईपर्यंत चटणी परतून घेतली. प्रवासामध्ये सुद्धा अशी तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. चांगली टिकते, अजिबात खराब होत नाही. बघा पाण्याचं अगदी योग्य प्रमाण झाले. एकदम मस्त अशी मऊसूत खिचडी आपली तयार आहे. फ्रेंड्स, आज मी 2 रेसिपी बनवून दाखवलेत तुम्हाला, चटणी आणि मस्त अशी खिचडी. तर या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आणखीन एक महत्त्वाचं, ही रेसिपी सध्या तुम्ही कुठून पाहताय हे मला कळवायला विसरू नका, म्हणजे मला पण समजेल माझ्या रेसिपी सध्या कुठपर्यंत पोचत आहेत. आणि जर तुम्हाला रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तरच आपल्या व्हिडिओला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील. आणि सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, यावरती जे मी तुळशी पर्णं ठेवते ना, ते भगवंतांना भोग दाखवण्यासाठी आणि त्यानंतरच मग प्रसाद आपण ग्रहण करायचा. तर चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.